Morning student, once again welcome to the class. Today we have started new point जो chapter number 12 food for all मधला आहे fertilizer. आता fertilizer means खते. If the same crops are grown repeatedly in a field, the fertility of the soil decreases. Then we have to add fertilizer to the soil to restore its productivity. तर जमिनीमध्ये तीच पिके जर आपण घेतली तर ती पिके घेतल्यास जमिनीची जी सुपीकता असते ती कमी कमी होत जाते. म्हणून आपल्याला मातीत खते मिळून मातीची जी सुपीकता आहे ती वाढवावी लागते. Fertilizer provide the required nutritive substances to the crop. There are two kinds of fertilizers, natural and chemical. तर त्यामुळे आपल्याला पिकांना योग्य त्या पोषक द्रव्याचा योग्य त्या न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सचा पुरवठा करावा लागतो आणि जी नैसर्गिक खते आहे रासायनिक खते आहे तर अशी ही दोन प्रकारची खते आपल्याला त्या शेतामध्ये टाकावी लागते त्या पिकांना द्यावी लागते. Natural fertilizer are called manures. They are obtained from materials available in nature like green waste and animal dung. तर नैसर्गिक खते मीन्स नॅचरल फर्टिलायझर ही निसर्गात उपलब्ध असलेले जे ग्रीन वेस्ट आहे म्हणजे जे पालापाचोळा आहे आणि कावडंग मीन जे शेणखत आहे अशा पदार्थाचा वापर करून ही जी खते आहे ती मिळवू शकतो. Chemical or artificial fertilizers are mixtures of different chemical substances in specific proportion useful for agriculture. तर रासायनिक जी खते आहे म्हणजे कृत्रिम जी खते आहे तर या खतामध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या किती प्रमाणात आपल्याला त्याचे मिश्रण करावे लागते ते मिश्रण आपण नेमक्या प्रमाणात केलेले असते. In traditional agriculture, organic manners such as compost were used. तर पूर्वपार जी शेती पद्धती होती त्या शेती पद्धतीत शेणखत आणि घेत असतो. केमिकल फर्टिलायझर केम टू बी यूज फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर यील्ड. तर पूर्वपार जी शेती पद्धतीत होती त्यामध्ये आपण शेणखत लेंडी खत हिरवळीचं जे खत असतं ते कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा आपण वापर केला जाईल. However, the harmful effects of the use of these fertilizers soon became clear. The overuse of chemical fertilizer lead to accumulation of excessive chemicals in the soil. This lowers the fertility of the soil and reduce its productivity. परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटेही आपल्याला लक्षात येऊ लागते. आणि रासायनिक जे खत आहे त्या रासायनिक खतांचा बेसुमार जर आपण वापर केला तर त्यामुळे अतिरिक्त जी खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची जी सुपीकता असते ती कमी होते आणि अशा जमिनीत धान्याचे उत्पादन सुद्धा घटत असते. Overwatering makes the land saline and fallow. Saline and fallow means काय होते क्षारपड. This is seen especially in the parts where water is available in plenty, as for example near dams or on river banks. तर शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने त्यामध्ये जमिनीची जी क्षारपड होत आहेत आणि ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी जी जमिनीची क्षारपड आहे त्या जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. फॉर एक्झाम्पल जिथे धरण आहे जिथे रिव्हर्स आहे त्या धरण क्षेत्रालगतच्या जमिनी किंवा नदीकाठच्या जमिनी आहे तेथे पाण्याचा अतिवापर केल्यामुळे तेथील जमिनीची जी क्षारपड आहे ती होत असते. If land becomes saline and fallow, it has to be tested to find
out which substances it lacks. The fertility can be restored by adding these substances. त्यामुळे जमिनीची शारपट झाल्यास मातीचे जे परीक्षण, समजा जमिनीची शारपट झाली तर मातीचे परीक्षण करून जमिनीतील जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला आवश्यक ते घटक टाकता येतात आणि त्यामुळे जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढते. इट इज अ कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोड्युसर. देअरफॉर इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड वॉटर. आणि त्यामुळे जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढते, परंतु त्यात वेळ आणि जो पैसा आहे तो वाया जातो आणि त्यामुळे जमिनीची जी शारपड आहे ती होऊ नये म्हणून पाणी व रासायनिक खतांचा वापर जो आहे, अतिवापर आहे, तो अतिवापर टाळणे चांगले असते. आता स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स. प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकांचे संरक्षण. डिसीजेस अँड पेस्ट अटॅक्स कॅन डॅमेज क्रॉप्स इन द फील्ड. म्हणजे किडीमुळे, डिसीज मीन्स रोग आणि पेस्ट अटॅक मीन्स कीड. तर किडीमुळे आणि रोग, किडी किंवा रोग पडून जर पिकांचे नुकसान होते, म्हणजे पिकांवर कीड किंवा रोग असला तर त्यामुळे पिकांचे नुकसान होते. ॲज अ रेमेडी इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर स्प्रेड ऑन क्रॉप्स और सर्टन केमिकल्स आर रब ऑन द सीड बिफोर सोईंग. तर यावर एक उपाय आणि यावर उपाय म्हणून आपण कीड आणि रोग जंतू मारणारी जी कीटकनाशके असतात तर ती कीटकनाशके पिकांवर फवारणी जातात किंवा बियाणे जी असतात त्या बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे हे चोळलेली असतात. स्टोरेज ऑफ ग्रेन म्हणजे धान्याची साठवण. स्टोरिंग द हार्वेस्टेड क्रॉप सेफली इज ॲज इम्पॉर्टंट ॲज increasing the production. What steps are taken for this purpose? तर शेतीतील जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवल्याबरोबरच शेतातून मिळालेले जे धान्य असते ते धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. तर आता इथं क्वेश्चन विचारला आहे की धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात. The grain is dried well in the sun and filled in sack. The sack are then stocked in the house or after selling in warehouses or shops. तर शेतकरी हाती आलेले जे धान्य असतात ते उन्हात काय करतात, चांगले वाळवून ते पोत्यात भरतात आणि ही जी पोती असतात ती पोती घरात किंवा विक्रीसाठी जे गोदाम ठेवलेले असतात त्या गोदामध्ये किंवा त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात ते धान्य साठवली जातात. आणि स्टोर ग्रेन कॅन गेट डॅमेज इन 2 ways. आणि साठवलेल्या धान्याची जी नासाडी होती ती 2 प्रकारची होत असते. माईस, रॅट्स अँड इन्सेक्ट्स कॅन स्पॉइल द ग्रेन टू अ ग्रेट एक्सटेंट. तर जसं कीड, मुंगी, उंदीर, घुशी यांच्यामुळे धान्याची काय होत असते, खूप नासाडी होत असते. Also, if the grain is stored in a closed and damp space, it catches fungus and becomes unfit for eating. आणि त्याचप्रमाणे एकतर कीड, मुंगी किंवा उंदीर, घुशी यांच्यामुळे धान्याची नासाडी होते. त्याचप्रमाणे दमट आणि कोमट जागी जर धान्य साठवले असल्यास त्या धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. तर अशा प्रकारचे हे वेअर हाऊस असतं, म्हणजे जिथं धान्य साठवून ठेवलेली जातात पोत्यामध्ये. टू प्रिव्हेंट सच डॅमेज बाय पेट्स, केमिकल आर स्प्रेड ॲट द स्पेस ऑफ स्टोरेज ऑर ऑल अराउंड इट. त्यामुळे कीड मुंगीचा उद्रेक होऊ नये म्हणून धान्य साठवणीच्या जागी काय केली जाते, योग्य ती औषधे फवारली किंवा धान्य साठ्यांबरोबर ती पसरली जातात. Neem leaves are mixed in the grain. Some protective chemicals that can be mixed with the grain are also available in the market. त्याचप्रमाणे धान्य साठ्यात कडुनिंबाचा पालाही घालतात किंवा धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षण औषधे सुद्धा बाजारात मिळत असते. त्यांच्या वासाने सुद्धा धान्याला कीड लागत नाही.
Their smell repels insects. Storage places are always kept dry and airy to prevent fungus फॉर्मेशन. त्यामुळे धान्याला बुरशी लागू नये म्हणून जे धान्य असतात ती धान्य साठवण्याची जी जागा असते ती नेहमी कोरडी ठेवावी लागते. तसेच तेथे हवा खेळती राहील याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. तर यावर आधारित काही हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आहे. तर लास्ट पिरियडमध्ये मीन्स एस्ट्राडे पिरियडमध्ये आपण क्वेश्चन 4 मधला क्वेश्चन 3 घेतलेला होता आणि क्वेश्चन 4 मधला ए, बी आणि सी हे 3 क्वेश्चन राईट डाऊन केलेले होते. तर आजच्या पिरियडमध्ये आजच्या जे आपण लेसन शिकलेलं आहे त्या लेसनवर त्या पार्टवर आधारित डी, ई आणि एफ हे 3 क्वेश्चन आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. पण सुरुवातीला आपल्याला हार्डवर्ड्स बघायचं आहे. न्यूट्रिटिव्ह मीन्स पोषक द्रव्य, सलाइन अँड फॉलो मीन्स शार्पड, डिसीजेस मीन्स रोग अँड पेस्टिसाइड मीन्स कीड. तर हे हार्डवर्ड्स राईट डाऊन करायचे आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 मधला जो डी आहे, व्हॉट आर द रिझन ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज. म्हणजे कोणकोणत्या कारणामुळे वाढत्या पिकाचे नुकसान हे होते. त्याचा आन्सर आहे ग्रोईंग क्रॉप्स इन द फील्ड कॅन बी अटॅक बाय डिसीजेस अँड पेस्ट attack. If the fertility of soil is reduced, the productivity of field is also reduced. If enough water is not available for growing crops, their growth is stunted. So हा जो क्वेश्चनचा आन्सर आहे ते परत तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ई, व्हॉट इज डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप. म्हणजे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला कोणते उपाय आपण करू शकतो किंवा कोणते उपाय योजतात. त्याचा आन्सर आहे टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप मॉडर्न इरिगेशन मेथड्स आर यूज टू वॉटर द क्रॉप्स. टू रिड्यूस द पेस्ट अँड डिसीज अटॅक द क्रॉप्स आर स्प्रेड विथ इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. Seeds used are also of improved quality and they are rubbed with certain chemicals before sowing. Proper amount of fertilizers are used to enhance the growth of the crops. तर हे सुद्धा आन्सर परत 3 टाइम राईट डाऊन करायचं. नंतर आहे एफ नंबरचा क्वेश्चन, व्हॉट कॉजेस द फर्टिलिटी ऑफ द सॉइल टू डिमिनिश. तर जमिनीचा जो कस आहे तो जमिनीचा कस कशामुळे कमी होतो. त्याचा आन्सर आहे ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर लीड्स टू अक्युम्युलेशन ऑफ एक्सेसिव्ह केमिकल्स इन सॉइल. धिस रिड्यूस द फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओव्हर वॉटरिंग ऑल्सो टर्न द सॉइल सलाइन अँड फॉलो. तर हे सुद्धा आन्सर परत तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचं आहे. तर हे 3 क्वेश्चन तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे आणि लर्न सुद्धा करायचं आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण फूड सिक्युरिटी अँड फूड स्टोरेज अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट हा पॉईंट स्टार्ट करू. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.